साहेबांच्या हातावरती राख्या बांधल्या. एक अख्खा हात राख्यांनी भरून गेला. त्यांना त्यांचा भाऊ जास्त जवळचा वाटला आणि त्यांनी स्वतःहून येऊन राख्या बांधल्या. त्यातनंच एक वयस्कर आजी पुढे आल्या आणि त्यांनी साहेबांच्या खिशात इथे पैसे ठेवले आणि आजी म्हटल्या की बाळ, माझ्या सुनेला पहिला हप्ता जमा झालाय लाडकी बहीणचा आणि तिने सांगितलंय की मला पहिलं जे काही माझं आहे ते माझ्या भावाला द्यायचं आहे आणि म्हणून त्या आजीनी सांगितलं आम्ही ते पैसे खर्च केले नाहीत, पण बाळ माझा आशीर्वाद म्हणून तुझ्या इलेक्शनसाठी ते पैसे खर्च कर. साहेबांनी आल्यावरती मला ती नोट दाखवली आणि मला म्हटले देव घरात ठेव आणि ती कधी खर्च होणार नाही असं बघ. हे प्रेम महाडिकांनी मिळवलेलं आहे जिल्ह्यात. जिल्ह्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जावा, कुठल्याही गावात जावा. खरं आहे अंकुशराव, तुम्ही बोलला ते, महाडिकांना पैसे देऊन माणसं आणायला लागत नाहीत किंवा जेवणासाठी माणसं माडकांची गोळा होत नाहीत. स्वतःच्या पदरमोड करून स्वतःची चटणी भाकरी घेऊन आमच्या बरोबर दिवस रात्र फिरत असतात. ही पोरं सुद्धा माझ्याबरोबर फिरत असतात दिवस रात्र. ही माणसं आम्ही कमवली, ही आमची संपत्ती आहे. आणि म्हणून कदाचित महाडिक जेव्हा रस्त्यावर चालतात तेव्हा लोक काही नसताना पण म्हणतात ते श्रीमंत आहेत, कारण सगळी श्रीमंती अशी दिसती महाडकांची. मला वाटतं 2010 मध्ये याच तुमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी, आत्ताचे विद्यमान आमदार नाही पण त्यांचे काका, 2010 मध्ये इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरती MIDCचे शिक्के मारले होते. बरोबर आहे का? बरोबर आहे. आणि त्यावेळेस मला वाटतं मामांनी, विराज मामांनी पाणी पुरवठा संस्था काढली का, माझ्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याला पाणी मिळावं म्हणून. स्वतःच्या जमिनीवरती कितीही कर्ज होऊ देत, माझ्या मागे माझ्या कुटुंबाचं काय होणार हा विचार केला नाही, पण कर्ज करून का असना त्यांनी ती पाणी पुरवठा संस्था काढली गोरगरीब शेतकऱ्यांच्यासाठी या गावासाठी. आणि 600 एकर जमीन जवळपास त्या शिक्क्या तुमचं जे पडला होता ना त्या जमिनीवरती, त्यातनं ती जमीन वाचवली. यांच्यामुळं खरं तर हे श्रेय यांचं आहे. त्यानंतर जेव्हा अमलसाहेब 2014ला आमदार झाले तेव्हा त्यांना हे प्रकरण समजल्यावरती सगळ्यात पहिला अमलसाहेबांनी जर या गावासाठी काय काम केलं असेल तर ते सगळेच्या सगळे शिक्के उठवण्यात आले आणि गोरगरिबांची शेतजमीन वाचली. ही माणसं विसरत नाही. तो तुम्ही बाकी सगळ्या किती खोट्या गोष्टी सांगा, कसलंही सोंग आणता येते, खरं पैशाचं सोंग आणता येत नाही. हा त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न होता. याच्यावरती त्यांची कुटुंब चालत होती आणि याच्यावरती त्यांच्या पोटावर पाय घालायचं जर कुणी काय म्हणतात धाडस केलं असेल तर ते तत्कालीन गृहमंत्र्यांनी केलं होतं. आणि म्हणून कदाचित 2014ला लोकांनी त्यांना घरी बसवलं आणि त्यानंतर कधीही लोकांच्यातनं निवडणूक लढण्याचं धाडस त्यांनी आजपर्यंत केलेलं नाही. 2014 नंतर गृहराज्यमंत्र्यांनी कधीही लोकांच्यातनं निवडणूक लढलेली नाही. लक्षात घ्या लोकांना. त्यांना माहिती आहे की ते पुन्हा लोकांच्यातनं निवडून येऊ शकणार नाहीत. इतके लोकांची घरं उद्ध्वस्त केलेली आहेत, इतका लोकांना अतोनात त्रास दिलेला आहे. परवा किसान मोर्चाचे भगवानरावजी काटे आमच्या सोबत होते. त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की 2014च्या आधी जेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं उसाला दर मिळावं म्हणून आणि त्यांची निवडणूक तोंडावरती होती तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना उचलून नेऊन त्यांच्या पायाच्या नळ्या फुटोस्तोपर्यंत मारलं. आणि त्यावेळेस गावात कुणीही दिवाळीचा एक दिवा सुद्धा लावला नाही, कोणीही नाही. कसं असतंय, हे काळाचं चक्र असतं. पाप पुण्य पुढचा जन्म वगैरे असं काय नाही. जे काय कराल ते इथंच फेडायचं असतं, आपल्या डोळ्यात देखतच फिटत असतं. मी नेहमी म्हणते की हे काळाचं चक्र खूप वाईट असतं, व्याजासकट परत करतं. न्यायाचं चक्र हळू फिरतं पण निश्चित फिरतं आणि हे यावेळेस फिरलेलं आहे. ज्या ज्या लोकांनी त्या गोरगरिबांना मिळतेला सन्मान निधी असू देत किंवा माझ्या महिलांना मिळालेला आर्थिक आधार असू देत, त्याच्यासाठी आडकाठी घालण्याचा जो प्रयत्न केला
त्यांना आज देवच जागा दाखवेल. गरिबाचे श्राप खूप वाईट असतात. तळतळाट कधी कुणाचा घेऊ नये म्हणून आप्पा नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्याचं भलं करता तेव्हा उजव्या हाताने दिलेलं डाव्या हाताला सुद्धा समजता कामा नये, नाहीतर पुण्याई आपली संपते. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या वेळेस पण तेच झालं. जे बोडके सरांनी सांगितलं, जिल्हा परिषद अध्यक्षपद हे अमल साहेबांना मिळायचं होतं, पण तिथे सुद्धा मुद्दामून राजकारण करण्यात आलं. 6 महिन्यासाठी पद होतं, 6 महिन्यासाठी. 6 महिन्यासाठी अमल साहेबांना अध्यक्ष केलं असतं तर काही बिघडलं नसतं. पण ते म्हणतात ना की देवाकडे नेहमी मागावं की देवा माझ्यासाठी जे चांगलं असेल ते दे, मला जे पाहिजे ते देऊ नकोस. कदाचित मला जे पाहिजे ते फार कमी असेल तुझ्या नजरेत, आणि जे माझ्या योग्यतेचं असेल, माझ्या पात्रतेचं असेल ते कदाचित मोठं असेल. आणि म्हणून अध्यक्षपद जरी गेलं तरी ह्या जनतेने त्यांना 2014ला आमदार करून दाखवलं. आणि ते पण कोणाच्या विरोधात? ज्यांनी त्यांचं अध्यक्षपद काढून घेतलं त्याला घरी बसवलं आणि अमल साहेबांना विधिमंडळात नेतृत्व करायला पाठवलं. ही आहे जनतेची ताकद, ही आहे मताची ताकद, आणि ही आहे काळाची ताकद. जे काळ व्याजासकट परत करते म्हटलं ना, तर ती आहे काळाची ताकद. ऐकत असतील लाईव्ह आता बसून त्यांची सगळी माणसं ऐकत असतील. कोणी रेकॉर्ड करून लगेच पाठवेल सुद्धा असं वहिनी बोलल्या म्हणून. पण चॅलेंज आहे माझं ओपन, एका व्यासपीठावरती यावं आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. परवा राजाराम कारखान्याच्या वेळेस बिंदू चौकात साहेबांनी बोलवलं होतं. साहेब जाऊन तासभर थांबले, ते काय आले नाहीत. त्यानंतर बिंदू चौकाचं तुंतुनच बंद झालं. नाही तर सारखं बिंदू चौकात या, बिंदू चौकात या, बिंदू चौकात येऊन उत्तर द्या. त्यानंतर बिंदू चौक काय त्यांच्या तोंडातनं बाहेर पडला नाही. मास्क लावून फोटो दाखवा, तुमच्या मित्रांनी म्हटलं होतं. लावलेत काय? सगळ्यांनी दाखवले का मास्क मधले फोटो? अमल साहेबांना स्वतः कोरोना झाला होता, ऍडमिट होते. एक वेळ अशी आली की त्यांना ट्रीटमेंटसाठी पुण्याला न्यावं लागलं. आणि जेव्हा बरे होऊन परत आले तेव्हा आमचा खूप हट्ट होता की तुम्ही बाहेर अजिबात पडू नका. पण माडिक कुणाचं ऐकतील? मग ते माडिक कसले? बाहेर पडले, लोकांच्यासाठी काम केलं. आणि मी खरं सांगते, आज मला असं वाटते की ती पुण्याई त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. आता त्यांच्या नेत्याचे पण फोटो दाखवावेत त्यांनी. एकतर्फाच असतं काय? सगळं आम्हीच सांगायचं, आम्हीच दाखवायचं, आम्हीच उत्तरं द्यायची, असं कुठं असतंय? एकाही प्रश्नाला उत्तरं देत नाहीत. करणार की मी जाऊन घेणार. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.